एक झाड अवघ्या काही सेकंदात एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातं. कोणाचा बाप, कोणाची मुलगी, कोणाचं मूल घरातून बाहेर पडतं पण घरी परत येत नाही. आणि दुसऱ्या दिवशी बातमी संपते, चर्चा संपते आणि फाईलवर एक शब्द लिहिला जातो, अपघात. पण हा खरंच अपघात असतो का, की दरवर्षी पुन्हा पुन्हा घडणाऱ्या व्यवस्थेच्या अपयशाचं नाव आपण अपघात ठेवलंय? म्हणजे मुंबई स्वप्नांची नगरी, देशाची आर्थिक राजधानी, दरवर्षी हजारो कोटींचा अर्थसंकल्प, जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेपैकी एक. पण पाऊस सुरू झाला की मुंबईकरांच्या डोक्यावर फक्त पावसाचं पाणी पडत नाही, तर कधी झाड, कधी फांदी, तर कधी मृत्यू. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे पहिल्यांदा घडत नाही, हे दरवर्षी घडते. प्रत्येक पावसाळ्यात सुरुवातीला प्रशासन सांगतं की धोकादायक झाडांची पाहणी पूर्ण झाली, आवश्यक छाटणी करण्यात आली, सर्व यंत्रणा सज्ज आहेत. पण पहिल्याच जोरदार पावसानंतर सोशल मीडियावर व्हिडिओंचा पाऊस सुरू होतो. कुठे झाड कारवर कोसळतंय, कुठे बसवर, कुठे रेल्वे ट्रॅकवर, तर कुठे थेट माणसांच्या अंगावर. मग प्रश्न पडतो, जर सर्व तयारी झाली होती तर ही झाडं पडली कशी? चला आधी काही घटना पाहूया. मे 2026, खार. 14 वर्षाची मुलगी रस्त्याने जात असताना मोठं झाड तिच्यावर कोसळतं, क्षणात तिचा मृत्यू. यानंतर काही दिवसांनी चेंबूर. शाळेची बस, विद्यार्थी बसमध्ये बसलेले आणि अचानक मोठं झाड थेट बसवर कोसळतं, त्यात 11 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू होतो. अनेक मुलं जखमी. ज्यांना शाळेत पोहोचायचं होतं ते थेट रुग्णालयात पोहोचले. आणि मग नेहमीचं वाक्य, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पण हा प्रश्न फक्त 2026चा नाहीये. 2025 मध्येही पावसाच्या पहिल्याच टप्प्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर झाडं कोसळली. रस्ते बंद झाले, वाहतूक विस्कळीत झाली, वाहनांचं नुकसान झालं, नागरिक जखमी झाले. म्हणजे वर्ष बदललं, सरकारी निवेदनं बदलली, पण स्थिती बदलली नाहीये. आता इथे एक गोष्ट समजून घ्या, की वादळ येतं, चक्रीवादळ येतं, अतिवृष्टी होते, तेव्हा काही झाडं पडणं ही नैसर्गिक आहे. पण दरवर्षी शेकडो झाडं पडत असतील, नागरिक मरत असतील, मग तो केवळ निसर्गाचा विषय राहत नाही, तो प्रशासनाच्या नियोजनाचा विषय बनतोय. आणि इथूनच सुरू होतो आजच्या व्हिडिओचा सर्वात मोठा प्रश्न, तो म्हणजे मुंबईत झाडं पडत आहेत की मुंबईची व्यवस्था कोसळत आहे? आज आपण भावना नाही तर पुरावे पाहणार आहोत, डेटा पाहणार आहोत, आणि शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की दोष फक्त पावसाचा आहे की आपल्या व्यवस्थेचा. मुंबईत झाडं पडतात की व्यवस्था कोसळते? आता इथपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की झाडं पडतात, लोक जखमी होतात, काहींचा जीव जातोय, तर त्यानंतर चौकशी सुरू होते. पण आपण वेगळा प्रश्न विचारणार आहोत. झाड पडल्यावर काय झालं हे नाही, तर झाड पडलंच का हा प्रश्न विचारणार आहोत. कारण एका झाडाला अचानक मारायचं नसतं, एका रात्रीत ते कमकुवत होत नाही. वर्षानुवर्षे त्याच्या मुळावर, खोडावर, फांद्यांवर, त्याच्या सभोवतालच्या जमिनीवर काही ना काही परिणाम होत असतो. आणि मग एका दिवशी फक्त पाऊस त्याला शेवटचा धक्का देतो. कारण क्रमांक 1, काँक्रिटीकरण. मुंबईत आपण रस्ते सुंदर केले, फुटपाथ बनवले, पेव्हर ब्लॉक बसवले, सिमेंट टाकलं, पण त्या सिमेंट खाली झाडांच्या मुळांचा श्वास गुदमरतोय का? अनेक पर्यावरण तज्ञ वर्षानुवर्षे सांगत आहेत की झाडाभोवती पुरेशी मोकळी माती नसेल तर पावसाचं पाणी मुळापर्यंत पोचत नाही, ऑक्सिजन कमी मिळतो, मुळांचा नैसर्गिक विस्तार थांबतो आणि झाडांची पकड कमकुवत होऊ शकते. मग जोरदार वारा आला की संपूर्ण झाड उन्मळून पडण्याचा धोका वाढतो. म्हणूनच प्रश्न, की रस्ते मजबूत झाले पण झाडांची पायाभरणी कमकुवत झाली का? कारण क्रमांक 2, चुकीची छाटणी. छाटणी आवश्यक असते, यात वादच नाहीये, पण छाटणी आणि अति छाटणी यामध्ये खूप मोठा फरक असतो. कधी कधी संतुलन न राखता एका बाजूच्या फांद्या जास्त कापल्या जातात, झाडाचं वजन असमतोल होतं, जोरदार वाऱ्यात तोल जाण्याची शक्यता वाढते. म्हणजे काय, ज्या छाटणीचा उद्देश सुरक्षा असतो तीच चुकीच्या पद्धतीने झाली तर धोका वाढू शकतो. मग प्रश्न, छाटणीचं काम नेमकं कोण करतं? त्यांचं प्रशिक्षण काय? प्रत्येक झाडाची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी होते का, की फक्त काम पूर्ण झाल्याची नोंद केली जाते? कारण क्रमांक 3, आतील कूज. हे कारण सर्वात धोकादायक आहे. बाहेरून झाड अगदी हिरवं दिसतं, पण आतून पूर्णपणे पोकळ झालेलं असू शकतं. बुरशी, कीड, वय किंवा इतर कारणांमुळे खोड आतून कमकुवत होतं. मग प्रश्न, अशा झाडांची तपासणी फक्त डोळ्यांनी होते की आधुनिक यंत्रांच्या मदतीने? जर तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा वापर किती प्रमाणात होतो? कारण क्रमांक 4, बांधकामाचा परिणाम.
मुंबईत आज जिथे बघाल तिथे पुनर्विकास, मेट्रो, रस्त्यांची कामं, पाईपलाईन, केबल, ड्रेनेज यापेक्षा पुढे सतत खोदकाम सुरू असतं. या कामांदरम्यान झाडांच्या मुळांना इजा झाली तर ही नोंद कोण ठेवतं? काम पूर्ण झाल्यावर त्या झाडांची पुन्हा तपासणी केली जाते का? की काम संपलं की विषय संपला? आता इथे प्रशासनाचं म्हणणंही समजून घेणं महत्त्वाचं आहे. महापालिका सांगते की दरवर्षी धोकादायक झाडांची पाहणी केली जाते, तक्रारींवर कारवाई केली जाते, आपत्कालीन पथकं तयार ठेवली जातात. हे सर्व नक्कीच आवश्यक आहे. पण जर एवढ्या उपाययोजना होत असतील तर दरवर्षी पुन्हा त्याच घटना का घडतात? जर तपासणी योग्य झाली तर धोकादायक झाडं राहिली कशी? जर तपासणी अपूर्ण होती तर त्याची जबाबदारी कोणाची? आणि सर्वात मोठा प्रश्न, दुर्घटना झाल्यावर महापालिका घटनास्थळी पोहोचते, झाड हटवलं जातं, पंचनामा होतो, चौकशी जाहीर होते, काही वेळा मदतही जाहीर होते. पण पुढच्या पावसाळ्यात पुन्हा एक नवीन दुर्घटना, पुन्हा एक नवीन चौकशी, पुन्हा तेच प्रश्न. आणि आपण आपण फक्त परिणामांवर उपचार करतोय का, की मूळ कारणावरही काम करतोय? कारण झाड पडणं ही नैसर्गिक घटना असू शकते, पण सतत त्याच प्रकारच्या दुर्घटना घडत राहणं हा व्यवस्थेचा आरसा असतो. आणि त्या आरशात आपल्याला नेमकं काय दिसतं हा प्रश्न आता प्रत्येक मुंबईकरांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली. तुम्हाला या रिपोर्टबद्दल काय वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रशासनाला आणखी कुठला जाब, कुठले प्रश्न विचारले पाहिजेत हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डू रिपोर्ट्सला सबस्क्राईब करा.